हाय फ्रेंड्स, कशा आहात? सगळ्या मस्त ना? चला तर मग आज आपण चॉकलेट केकची रेसिपी पाहणार आहोत. आणि त्यासाठी इथे मी केक बेस बनवून घेतला आहे. 200 ग्राम प्रेमिक्स वापरून हा केक बेस मी बनवून घेतला आहे. आणि 150 ग्राम प्रेमिक्स वापरून सुद्धा तुम्ही अर्धा किलोचा केक बनवू शकता. पण इथे मला स्पंज जसा मोठा पाहिजे होता म्हणून मी 200 ग्राम प्रेमिक्स वापरते प्रत्येक केकला. त्यानंतर आपल्याला याच्या लेअर पाडून घ्यायच्या आहेत. किचन जरासं छोटं असल्यामुळे मला व्हिडिओ शूटिंग करता येत नाही, पण तरीसुद्धा ॲडजस्ट करून मी कसं तरी इथे हा व्हिडिओ बनवलेला आहे. नवीन जर केक शिकत असाल तर तुम्ही दोऱ्याच्या साहाय्याने सुद्धा या केक बेसच्या लेअर पाडू शकता. त्यानंतर व्हिपिंग क्रीम फेटून घेतलेली आहे. ट्रोपोलाइट प्रीमियमची मी व्हिपिंग क्रीम वापरते आणि खूप चांगली आहे ही. त्यानंतर इथे मी भरपूर असं चॉकलेट टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्रीममध्येच हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे. तर आयसिंगसाठी शुगर सिरप तयार करायचे. अर्धी वाटी पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर टाकायची तुम्हाला जसं आवडीनुसार आणि आपल्याला शुगर सिरप तयार करून घ्यायचं त्याचं. त्यानंतर आपल्याला इथे मी डार्क कंपाऊंड हे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि हे हार्ट शेपच्या मोल्डमध्ये टाकले आणि हार्ट शेप तयार केलेत. आपल्याला चॉकलेट वरती लावण्यासाठी हे मी तयार केले. आणि हे जे एक्स्ट्राचं चॉकलेट आहे ते काढायचं आहे आणि हे आपला केक होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून हे सुद्धा सेट होऊन जाईल. आजचा हा पूर्ण व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा या व्हिडिओमधून नक्कीच शिकाल. त्यानंतर जी मधली लेअर आहे ती सुरुवातीला ठेवायची अगोदर आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने शुगर सिरप लावायचे. आता क्रशचा वापर अजिबात करायचा नाही, कारण चॉकलेट केक आहे आणि आपण क्रीममध्ये भरपूर चॉकलेट टाकले, त्यामुळे फक्त क्रीम लावून घ्यायची आहे चॉकलेटची आपल्याला. आणि खूपच चॉकलेट आवडत असेल तर ह्याच्यामध्ये चोको चिप्ससुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणखी. आता सगळ्यात वरची जी लेअर आहे ती आपल्याला ठेवायची आणि त्यानंतर शुगर सिरप आणि नंतर व्हिपिंग क्रीम. त्यानंतर तिसरी लेअरसुद्धा आपल्याला ठेवून घ्यायची. केकचे क्लास घेण्यासाठी खूप सारा रिक्वेस्ट येतात, पण जागेची अडचण असल्यामुळे मी केकचे क्लास घेऊ शकत नाही. पण काही हरकत नाही, यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही केक बनवायला शिकू शकता. मी सुद्धा तशी शिकलेली आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा खूप सारे मी केकचे व्हिडिओ टाकलेत आणि हे तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. त्यानंतर आणखी नवनवीन मी यापुढे टाकणार आहे. तुम्हाला खरंच नवनवीन केक शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन लगेच येतं आणि तो व्हिडिओ तुम्ही लगेच पाहू शकता, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. आणि केकला आपण क्रम कोट करून ठेवायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीने क्रीम लावायची आहे आणि थोडंसं सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून जी फायनल आपली आयसिंग आहे केकची ती अगदी शार्प येईल, अगदी छान दिसेल केक. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला करायचे. चला तर याला 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवतो आहे. तोपर्यंत आपलं चॉकलेट सेट झालं आहे. 15 मिनटानंतर हा केक काढलेला आहे. फायनल आयसिंग करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता क्रम कोट केल्यामुळे अगदी फिनिशिंग ही शार्प येते आणि जे क्रम असतात आपल्या केकचे राहिलेले ते अजिबात मध्ये मिक्स होत नाहीत आणि त्यामुळे फिनिशिंग शार्प येते. आणि लागोपाठ 2 दिवस हाच केक बनवलेला आहे, म्हणजे याच डिझाईनचा केक बनवलेला आहे, कारण की डिझाईन खूप आवडली असल्यामुळे तीच करायला सांगितली होती. इथे चॉकलेट मेल्ट करून घेतलेला आहे आणि अर्धी डिझाईन आपल्याला चॉकलेटची करायची, अर्धी डिझाईन प्लेन ठेवायची आहे. अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे मी आणि चॉकलेटने पूर्ण अर्धा केक कव्हर करायचा आहे. चॉकलेट केक म्हटलं की जरासं चॉकलेट दिसलं का चॉकलेट केक वाटतो आणि पोरांना तेच आवडतं. त्यानंतर जे वाटीमध्ये चॉकलेट शिल्लक राहिलं आहे त्या चॉकलेटनेच आपल्याला बोटाच्या साहाय्याने डिझाईन काढून घ्यायची. त्या अगोदर आपलं चॉकलेट सेट झालेलं आहे आणि ते सुद्धा आपण याच्यावरती अगोदर लावून घेऊयात. तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन करू शकता. इथे सांगितली असल्यामुळं पटकन ही डिझाईन करायला सोपी गेली आणि तो हार्ट मी मागे लावला होता तो परत पुढे काढून लावलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मोदकाची डिझाईनसुद्धा मी काढून घेतली आहे. त्याच्यावरती शुगर बॉलसुद्धा टाकलेत आणि त्यानंतर आपलं राहिलेलं शिल्लक जे चॉकलेट होतं ते अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने याच्यावरती डिझाईन करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर केक तयार झालेला आहे. आजचा केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच आवडला असेल तर एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून आम्हालासुद्धा नवनवीन काहीतरी करायला प्रोत्साहन मिळतं. आणि असंच भेटूया पुन्हा एका नवीन केकसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.